ताड्या नाही वाजवायच्या. झाडू अजून मागे आहे. आज आणि हे काय गो आजही पावडर लावला. इकडे काय असतं जीभ घालते का पावडर लावला मग माझी घड्याळ काढली. तू असं आलं की बाई खतरनाक वाटते एकदम. असं वाटते पिठामध्ये कशी कर पण अजय कसं येणार होता डबा न्यायचा आहे ना माहित नाही. काउंटवर चुकीने लागला असेल फोन. मग काय म्हणला किती बाई अजय इथं खेळ उभा होता म्हणून. नाही इथं गाडी ठेवली असेल त्याने. आणि मग कुठे गेला? हॉस्पिटलला. इथं जातो ना जिमला तर इकडेच गाडी लावतो आजकाल. पार्किंगला नाही घाला. आता इथून गेला असं. पण अन्वीचं पावडर दिसून नाही येत आहे कॅमेरामध्ये. पण काही ग्राउंड सांभाळा. आम्ही समोसा वाटतो. समोसा पॅकिंग नाश्ता होता बोलावला 150 लोकांचा. गेलं ते कुठे तर घटघरी दिसलंच नाही. गडकरीच येणार होतं ना 9:30ला. हो आहे तर त्याचीच रॅली आहे पॉलिटिक्सची. अन्वी जाऊ नाही तिकडे खाली. गेले गेले. कॅन्सल होईल तर इथे जाऊ म्हणून. ताड्या नाही वाजवायच्या. अन्वीकडे बघा. अन्वीकडे पहा ना. तर जवळपास 5:30 वाजलेत. अन्वी पण झोपून उठली. काहीतरी करते ती मागे ते बघा. म्हणजे कपडे वाढवलेले असले तर त्यांना पुन्हा काढायचं आणि पुन्हा वाढवायचं तारावर. असं सगळं सुरू असते तिचं. म्हणजे मी करते. तुम्ही जे करता त्याचं एक्झॅक्ट मी करते असं असते तिचं. मी भांडे पण घासायला बसले तर ते स्वतः पण स्टूल लावते तिथे आणि सुरू तिचं भांडे घासणं असं सगळं सुरू आहे. आणि आज थोडंसं ॲटमॉस्फिअर ओपन झालेलं आहे. व्यवस्थित कपडे वाढले आणि काल थोडंसं प्रॉब्लेम पण झालेलं होतं. बेसिनचं रात्रीला पाणीच जात नव्हतं. सो त्याच्यात पण वेळ गेलेला काल भरपूरचा. स्वयंपाक पण लेट झाला त्यामुळे. हो काय नाही आहे दिलं मी ते. स्पृहात यायचं होतं. स्पृहात यायचं होतं ते. हो तो खेळणं स्पृहात यायचं होतं. मी दिलं तिला पाठवलं. हो ती ॲक्च्युली खेळणं पाहते. त्या दिवशी लग्नाला गेलो आम्ही तर ती येताना स्पृहाचं खेळणं घेऊन आली. जे असतं ना खाली डमरू लावलेलं असतो आणि त्यावर तो स्टिक आपटतो. सो डमरू निघालेला होता म्हणून मी वाटी मांडून द्यायचो आम्ही तिला. सो त्या दिवशी आई वगैरे रूमवर गेले त्यांचे आता मी पाठवून दिला. हां नाही आहे नाही आहे तो खेळणं नाही आहे. कुठे आहे? हां हे खाते. अच्छा मला वाटलं की तिला खेळणं आठवलं पण तिला सोनपापडी हवी आहे. कळलंच नाही मला कळलंच नाही तुझी भाषा. हा सांडवायचं नाही. सो उद्या आहे सॅटर्डे आणि उद्याचं आमचं एक प्लॅन सुरू आहे. जर
का म्हणतात पूर्णपणे जर सक्सेस झालं म्हणजे ठरलं की जायचं आहे तर उद्याच्या व्लॉगमध्ये तुम्हाला माहीत होईलच. आणि कुठे चाललो, कुठलं प्लॅनिंग सुरू आहे ते मला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की माहीत होईल. ॲक्च्युली हे खूप दिवसापासून सुरू होतं, जायचं आहे पण एकाचं जमत होतं तर दुसऱ्यांचं नाही, एकाचं सुट्टीचं जमत होतं तर दुसऱ्यांचं नव्हतं जमत. मग असं त्याच्यामुळे ते स्किप होत जात होतं. तसं नाही करू मी. चल इथे बस पटकन, इथे बस पटकन, ठेवून देऊ दे, तू नाही खात ना. सो त्यामुळे प्लॅनिंगच नव्हतं होत. आणि बघू आता, कारण आधी बुकिंग वगैरे करावं लागेल, त्यानंतरच फायनल होईल जाण्याचं. मेन आहे बुकिंग. आजकाल बुकिंगच मिळत नाही. कुठेही जायचं असलं ट्रेनचं किंवा फ्लाईटचे, म्हणजे अचानक जर जायचं असेल तर बुकिंग मिळत नाही. आणि कुठेही जातो म्हटलं तरी 3 मंथच्या आधी बुकिंग करणे खूप गरजेचं असते. जर तुम्हाला फ्लाईटने किंवा ट्रेनने जायचं असेल तर. आम्ही ज्या वेळेला गोवाला आणि याच्यावेळेस गेलो होतो, बँगलोर, उटी आणि मैसूर कवर केलं होतं, त्यावेळेला पण 3 मंथच्या आधीच ते सगळं बुकिंग होतं. त्यावेळेला आधीचं कॉन्फरन्स असल्यामुळे माहिती होतं की हे डेट फिक्स आहे आणि जायचंच आहे, त्यामुळे ते 3 मंथच्या आधी बुकिंग झाली होती. सो आजकाल वेळेवर बुकिंग मिळतच नाही. चला आता संध्याकाळचं काय शेड्यूल आहे. ॲक्च्युली मी त्या दिवशी आई बाबा होते तेव्हा किराणा सामान घेऊन आणलेला मार्टमधून, तर सोबत इडलीचा बॅटर पण आणला आणि सँडविचचं पण आणलं होतं. आता बघू त्याचं काय करायचं उद्या, नाहीतर जेव्हा निघणं होईल त्यावेळेला मे बी ते सोबत बनवून पकडून घेईन. सोबत ट्रॅव्हलिंगमध्ये तसं पण मुलांना लागतंच. सो बघू आता त्याचं कसं करता येईल. संध्याकाळपर्यंत आज फायनल झालं तर मग ती उद्याला बनवेन किंवा मग आजच बनवावं लागेल. कारण जे ब्रेड असतात आपले सँडविचचे ब्रेड, ते ॲक्च्युली जास्त दिवस ठेवू नाही शकत. ते 1-2 दिवसाचंच त्याची एक्सपायरी असते. डेटच्या पलीकडे जर खाल्लं ना तर मग ते खूप, एक तर ब्रेडचं असं असतं की खूप लवकर फूड पॉयझन होतं. त्यामुळे चल आम्ही लेमनचंच चांगलं, लेमन किंवा ऑरेंज सिरप आहे ते. विचारू का पावडर? हाँ अरे वो बोला उनको मैंने. ये इडली काय? बाबांच्या एक कप आहे त्याच्यासोबत तो कम्पेअर करा.